अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। अशोक खरातला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। 5व्या गुन्ह्यामध्ये उद्या सुनावणी होणार अशी माहिती मिळते। अशोक खरातला काही वेळापूर्वी व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि आता अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। 5व्या गुन्ह्यामध्ये आता उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। अशोक खरातला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। आज एका 4थ्या गुन्ह्यासाठी त्याला कोर्टासमोर व्हीसीद्वारे हजर केलं असता अशोक खरातला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। अशोक खरातला व्हीसीद्वारे आज न्यायालयात हजर केलं होतं। 4थ्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायालयात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। 5व्या गुन्ह्यासाठी उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। भोंदू अशोक खरात विरोधात आतापर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद झाली। महिलांचं लैंगिक शोषण आणि अनेक ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत। नाशिकमध्ये सोबतच अहिल्यानगर राज्यातल्या अनेक भागातून आता त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत। 16 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। अशोक खरातला व्हीसीद्वारे आज न्यायालयात हजर केलं होतं। 4थ्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। 5व्या गुन्ह्यामध्ये आता पुन्हा उद्या सुनावणी होणार। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, न्यायालयानं आता अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। सुनावणीमध्ये नेमकं काय झालं? कल्याणी, अशोक खरातवरती आतापर्यंत 16 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि महिला अत्याचार प्रकरणी 8 गुन्हे दाखल आले आहेत आणि याच 8 गुन्ह्यांसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून जे एसआयटी कडनं चौकशी केली जात आहे। या 8 गुन्ह्यांपैकी 4 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत न्यायालयाने अशोक खरातला वेळोवेळी पोलीस कोठडी ही दिलेली होती। 4थ्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी आज संपणार होती आणि त्यामुळे अशोक खरातला आज न्यायालयामध्ये जे हजर केला असता न्यायालयाने अशोक खरातला जवळपास 30 दिवस म्हणजे 14 दिवसांची जी आहे न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आणखीन एकदा एसआयटी कडनं 5व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला ताबा मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला आणि तो अर्ज सुद्धा मंजूर झालेला आहे। आता उद्या आणखीन एकदा अशोक खरातला हे कोर्टामध्ये जे हजर केलं जाईल आणि आणखीन एकदा पोलीस कोठडी या अशोक खरातला द्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे एसआयटी कडनं केलं जाईल। त्यामुळे उद्या आणखीन एकदा अशोक खरातला या कोर्टामध्ये हजर केल्यानंतर नेमकं काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जे 8 गुन्हे आहेत महिला अत्याचार संदर्भात ते 8ही गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास जो आहे तो एसआयटी कडनं केला जात आहे आणि त्याच अनुषंगाने वेळोवेळी प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे अशोक खरातला हे पोलीस कोठडी आतापर्यंत न्यायालयाने दिलेली आहे। त्यामुळे आणखीन एकदा 5व्या यात केसमध्ये सुद्धा आणि 5वा केस सुद्धा जो आहे तो महिला अत्याचार संदर्भातच आहे आणि आज अर्ज जो आहे 5व्या केसमध्ये अशोक खरातला ताब्यात देण्यासाठी तो अर्ज माननीय न्यायालयाने मंजूर केलेला आहे आणि उद्या अशोक खरातला आणखीन एकदा न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि आणखीन एकदा पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जाईल। किरण, सध्या तुम्ही कोर्टाबाहेरच आहात। कोर्टामध्ये सुनावणी वेळी नेमक्या काय काय घडामोडी घडल्या आणि उद्या 5व्या गुन्ह्यामध्ये सुद्धा खरातला कोर्टात हजर केलं जाईल, व्हीसीद्वारेच हजर केलं जाणार आहे का? आज सुद्धा अशोक खरातला न्यायालयामध्ये व्हीसीद्वारेच जे हजर केलं गेलं कारण मागच्या काही दिवसांपासून सुरक्षेच्या प्रश्नावरून अशोक खरातला व्हीसीद्वारेच न्यायालयामध्ये एकूणच जे हजर करण्यात आलेला आहे। आजची केस सुद्धा व्हीसीद्वारेच झाली। सुनावणी आजच्या केस संदर्भात सुद्धा व्हीसीद्वारेच झाली। जे 4थ्या केसांमध्ये या अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आलेली होती ती आज संपली आणि त्यानंतर जे एसआयटी कडनं हे न्यायालयीन कोठडी मागण्यात आली। न्यायालयीन कोठडी हे मंजूर आज न्यायालयामध्ये झालं आणि त्यानंतर 5व्या गुन्ह्यामध्ये आणखीन एकदा अशोक खरातला वर्ग करा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती सरकारी वकिलांकडून करण्यात आली आणि ते सुद्धा मंजुरी हे माननीय न्यायालयाने दिलेली आहे। आता उद्या अशोक खरातला आणखीन एकदा न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि 5व्या केस संदर्भात हे 5वा केस सुद्धा महिला अत्याचार संदर्भातच आहे आणि त्या संदर्भात उद्या सुनावणी होईल आणि आणखीन एकदा सरकारी जे वकील असतील हे 5व्या केसमध्ये सुद्धा अशोक खरातला काही दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीचा युक्तिवाद करतील असं एकूणच अंदाज आहे। त्यामुळे जे 8 गुन्हे महिला अत्याचार संदर्भात आहेत त्या सगळ्या संदर्भात आता तपासाला वेग आल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच आता 5व्या गुन्ह्यासंदर्भात उद्या खरातला पोलीस कोठडी होते की न्यायालयीन कोठडी हे पाहणं महत्त्वाचं आहे। किरण, धन्यवाद माहितीसाठी।